राज्यामध्ये सध्या 30,000 शिक्षकांच्या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र अर्जाची मुदत संपायला अवघा 1 दिवस बाकी असताना पवित्र पोर्टलच बंद पडल्याचा आरोप शिक्षकांकडून होतोय। गेल्या 2 दिवसांपासून पवित्र पोर्टलची वेबसाईट वारंवार बंद होतीये। हजारो पात्र उमेदवारांना त्यामुळे अर्जच भरता येत नाहीये असं शिक्षकांनी म्हटलेलं आहे। आणि वेबसाईट उघडत नाही, अर्ज पुढे जात नाही, तर काही वेळा पोर्टल अचानक बंद होतं, अशाही तक्रारी आहेत। या भरतीसाठी राज्यभरातील तब्बल 1,70,000 उमेदवार पात्र आहेत। त्यांना 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन अर्ज करायचेत। मात्र अर्ज भरण्यासाठीचा कालावधी कमी आणि त्यातच शेवटच्या 2 दिवसात पोर्टलच बंद आहे। त्यामुळे अनेक पात्र उमेदवार भरतीच्या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी आपण आता हे सुरू करूया। आता हे बऱ्याच वेळेस इथपर्यंत येतं पण पुढे ते ओपन होत नाही। पुढे ते ओपन होत नाहीत। ओपन झालं तर OTP जवळपास अर्धा तास 1 तास येत नाहीत आणि एवढं होऊन सुरू झालं तर 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट ते सुरू असतं, लगेच लॉग आउट होऊन जातं। त्यामुळे जे विद्यार्थी आहेत जवळपास 1,70,000 विद्यार्थी महाराष्ट्रातले आहेत। महाराष्ट्र शासनाचे माननीय शिक्षण मंत्री महोदय साहेबांना विनंती आहेत की आपण ही जी मुदत आहे पवित्र पोर्टलची ती 15 ते 20 दिवसांनी याच्यामध्ये वाढ करावी।